छत्र छाया भगवन मेरे सिर पर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो। भव समुद्र से कौन तरेगा, किसको तारेगा। शुभ उपयोगी संत तरेगा, शुभ को तारेगा। शुभ उपयोगी बनो बनाओ, भाव शुद्ध तर ओ। मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. काय म्हटलं माताजी? जो शुभ उपयोगी संत आहे, साधू आहे, तोच काय करणार आहे? ह्याच्यातून, ह्या भवसागरातून तरणारा आहे. म्हणून मला भाव काय करायला पाहिजे? शुभ उपयोगी मीही बनतो आणि माझ्याकडं बघितल्यानंतर किंवा माझ्या सान्निध्यात येणाऱ्याचा प्रत्येकाला शुभ उपयोगी भाव बनण्यासारखं मी माझं जीवन जगतो. म्हणजे आता माझे एक कार्य करतो. आपलं जीवन आणि मृत्यू दोन्ही कसं पाहिजे? चंदनासारखं पाहिजे. चंदन स्वतः सुगंधित असतं आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला सुगंधित करतं. बरोबर आहे? चंदन स्वतः शीतल असतं आणि त्याला जो त्याला स्पर्श करेल त्याला काय देतो? तो शीतलता देतो. तसं तुम्ही चंदनासारखे आहात. आता तुम्ही स्वतः शीतल राहायचं आहे आणि तुम्हाला सगळ्या बघितल्यानंतर तुमचं आम्हाला पण शीतल होण्यासारखा आता मार्ग मिळायला लागला. तुम्ही स्वतः ह्या समाधीची सुगंधता, धर्माची सुगंधता, आत्मधर्माची सुगंधता इसरीपर्यंत गेली, शिखरजीपर्यंत. तिथं पंकज भैयाला जीवच गमना आणि माता जीवन एवढे चांगली सल्लेखना समाधी मरणाची साधना करायला लागलेत असं समजल्यावर त्यांनी पण तिथनं इथं तुमचं दर्शन घेऊन तुम्हाला 1-2 दिवस तुम्हाला थोडं भक्ती म्हणून त्या समाधीमध्ये अनुमोदना करून दीक्षा घेऊन मग समाधी साधायच्या भावना करून या ठिकाणी पंकज भैयासुद्धा आले. म्हणजे जिस जिसने परमागम देखा, उसने सब देखा. खुली हुई जिनवानी उसकी, खुली भाग्य रेखा. अतः देख लूं परमागम को, मन श्रुत मंदिर ओ. मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर ओ. मग ती शफकराज काय म्हणतात? त्यांना जिनवानी म्हणते, ज्यांनी ज्यांनी परम आगम बघितलेला आहे, पाहिलेला आहे. कशानं? या चर्मचक्षुने नव्हे, ज्ञानचक्षुने, विवेकचक्षुने. ज्यांनी या परमागमला समजावून घेतलेलं आहे, ज्यांनी जिनवानीला समजावून घेऊन आतलं हृदय कमल जे आहे, हृदय कमल त्याला खुलवलेलं आहे, त्याचीच भाग्यरेखा खुलते. म्हणून परमागमला मला बघितलं पाहिजे, परमागम मला समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मनरूपी मंदिरामध्ये श्रुताची स्थापना केली पाहिजे. बरोबर आहे की नाही? हां, तुमचं पण नाव श्रुतमती आहे. म्हणजे आता हे नामस्थापन आहे श्रुतमती. त्याचा आधार घेऊन तुम्ही भावस्थापनेत 16-17 वर्ष
जिनवानीची देवशास्त्र गुरुची साधना केला. आता ही साधना आपण याच्यासाठी करतोय की वर्तमानमध्ये माझ्याकडं श्रुत जे होतं ते एक शायोपशमिक ज्ञान आहे, बरोबर आहे की नाही. मग मला शाईक ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपले एक खेळ चालू आहे, बरोबर आहे. ह्या खेळामध्ये आपण शाईक ज्ञानाच्या प्राप्तीला करायचं असेल तर आता वर्तमानमध्ये हृदयातील आणि मनातील श्रुतज्ञानाला थोडंसुद्धा डगमगीत होऊन द्यायचं नाही. त्याला जास्तीत जास्त किती शुभामध्ये आणि त्याला किती शुद्धामध्ये घेऊन जाता येईल त्याला घेऊन जायचं. का बरं? काय आहे ते ज्ञानाचा संबंध आपल्याशी? तर पुढं सांगतात, आगम पडे जो आत्म जाने वही श्रमण होते, आगम का अभ्यास करे नित सकल कर्म खोते, आगम चक्षु साधु कहते ज्ञान समंदर ओ, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर ओम. जे आगमाला वाचतात तेच आत्म्याला जाणतात आणि तेच श्रमण होतात. श्रमणचा अर्थ आता तुम्ही इथं वैयक्तिक नुसता मुनी घ्यायचं नाही. श्रमणचा अर्थ मोक्ष मार्गासाठी जे श्रम करतात ते सगळे श्रमण असतात. जे समाधीच्या काळामध्ये कशासाठी समाधी घेतात? ते भगवंत बनण्यासाठी समाधी घेतात, केवळ ज्ञान होण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी. म्हणून आत्ता तुम्ही समाधी घेतलेला आहात, समाधीची साधना चालू आहे, तुम्ही आत्म्याला जाणलाय, आत्म्या जाणलाय, आत्म्याचा स्वभाव जाणलाय. हे सगळं आगमाला, श्रुताला, गुरूंच्या मुखातून ऐकल्यामुळं आणि स्वतः चिंतन केल्यामुळं जाणलाय. त्यामुळं तुम्ही आता तुम्ही श्रमण आहात, तुम्ही आर्यिका नाही, बरं आहे की नाही. तुम्ही श्रमण आहात कारण तुम्ही श्रम करायला लागलाय, कष्ट करायला लागलाय. कशासाठी? कर्माला नाश करण्यासाठी. कारण जे आगमाचा अभ्यास करतात द्रव्य रूपात नव्हे भाव रूपात, तर ते सर्व कर्माला नाश करतात. म्हणून ज्यांच्याकडं आगमाची दृष्टी आहे, विवेकाची दृष्टी आहे, ज्ञानाची डोळे आहेत, ते सगळे साधू आहेत आणि ते ज्ञानाचे समुद्र असतात. म्हणून सांगतात, आगम चक्षु साधु कहते ज्ञान समुंदर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. बघा, एक मुनी महाराज होते. ते मुनी महाराज भगवंतांच्या त्या पर्णकुटीमध्ये गेले, म्हणजे समौशरणामध्ये, आणि गंधकुटीमध्ये असणाऱ्या भगवान महावीरांना बघितले. त्यांचं दिव्य स्वरूप, त्यांचं दिव्यवाणी ऐकले आणि त्यांचा आत्मा असा रोम रोम जिनवानीनं फुलून उठला. आणि ती भगवंतांची स्तुती करून पूजन केल्यानंतर त्या पनिक नावाच्या भव्य जीवाने धर्मोपदेश ऐकून आयुकर्म किती क्षणिक आहे आणि ते कधी नष्ट होईल याची गॅरंटी नाही हे जाणले. आणि त्याचंही आयु कमी आहे असे समजावून घेऊन त्यांनी दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर ते पनिक मुनिराज अनेक ठिकाणी थोडा विहार केला आणि एक दिवस गंगा नदी पार करण्यासाठी ते नावेमध्ये बसले. नाव अत्यंत चांगल्या रीतीनं चालली होती. ते बरोबर नदीत गेले आणि इतकेही जोरामध्ये
वादळ आलं. ऐकायलंय? हां. इतकी जोरामध्ये वादळ आलं, इतकी वारा सुसाट सुटला, त्या नावेत आता पाणी शिरलं. जसं जसं नावेत पाणी शिरायला लागलं, तसं तसं त्या पणिक महामुनिराजांच्या आत्म्यामध्ये सुद्धा महावीर भगवान स्वामींचं ज्ञानामृत पाणी जल त्यांच्या आत्म्यामध्ये फुलत गेलं आणि त्यांनी स्वतःला इतकी आत्मविशुद्धी वाढवली, इतकी आत्मविशुद्धी वाढवली, शुक्ल ध्यानामध्ये ते लीन झाले आणि त्या नदीतच नावेमध्ये त्यांना केवळ ज्ञानाची काय झाली? प्राप्ती झाली. जर चतुर्थ कालामध्ये अशा अचानक आलेल्या संकटाला सामोरे जाऊन आत्मस्वभावामध्ये लीन होऊन शुक्ल ध्यान करून जर ते मुनी महाराज केवळ ज्ञान आणि मोक्षाची प्राप्ती करू शकतात, तर आपण तर 12 वर्षापासून मृत्यूला बघायला लागलोय की नाही? प्रत्येक दिवशी त्याला जवळ 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 करत आलोय. चातुर्मास चालू झाल्यापासून प्रत्येक तासाला त्याला जवळ जवळ करत आलो. बरोबर आहे? दिवाळीनंतर प्रत्येक मिनिटाला त्याला जवळ 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 करत आणलोय की नाही? आणि आत्ता तर 19 तारखेपासून प्रत्येक सेकंदाला तू ये, मी तयार आहे, तू ये, मी तयार आहे. आपण त्याला चॅलेंज दिलोय की नाही? त्यामुळं आपण या भवसमुद्रातून जर तरायचं असेल तर ज्ञान समुद्रामध्ये आपल्याला आंघोळ करायची सवय पाहिजे. मग आचार्य काय म्हणतात? डुबो नाही, डुबकी लगाव. म्हणजे नुसता वर वर चेहरा करून नुसता पवायचं नाही, त्याच्यात तळात बुडायला पाहिजे. जोपर्यंत समुद्रात व्यक्ती तळाला जाण्याचं धाडस करत नाही, तोपर्यंत त्याला मोती मिळत नाही. तसं आगम समुद्रामध्ये, ज्ञान समुद्रामध्ये, या समुद्रामध्ये आपण जोपर्यंत अनेकांतवाद रूपी असं तळामध्ये जाणार नाही, त्याच्यामध्ये लीन होणार नाही, तल्लीन होणार नाही, तोपर्यंत भेदविज्ञान, आत्मस्वभाव, आत्मस्वरूप रूपी काय मला मिळणार नाही? मोती मिळणार नाही. आणि ते मोती मिळाल्याशिवाय माझ्या आत्म्याला मग मी ते आभूषण चढवणार कसं? लोक शरीरावर मोत्याचं आभूषण चढवून राजा होतात. आपल्याला भेदविज्ञान, सम्यक ज्ञान, आत्म्याचं स्वरूप, आत्म्याचं ज्ञानरूपी मोतीचं आभूषण आपल्या आत्म्यावर चढवून आपल्याला भविष्यात महाराज आणि त्याच्या पुढं त्रिलोकीनाथ, 3 लोकाचा राजा व्हायचा आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्याला अंतिम समय जवळ आलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला कर्म दूर करण्यासाठी आगमाचे डोळे आपल्याला विवेकाला जागं ठेवून आपल्याला समाधी मरण साधायचं आहे. बरोबर आहे ना? विषय कषायो में जो डूबा वह क्या पाएगा, भवसागर में डूब रहा है और डुबाएगा, नहीं तरेगा ना तारेगा चंचल बंदर ओ, मेरा अंतिम मरण समाधी तेरे दर पर वो. बंदर म्हणजे वानर. ते स्वतः चंचल असतं. आता चंचल वानराची जो संगती करेल तो वानर स्वतः चंचल आहे, सगळ्यांना चंचल करणार आहे. बरोबर आहे? आणि ते भवसमुद्रामध्ये फिरणार आहेत. तर आपल्याला चंचल नाही, अचल व्हायचं आहे, स्थिर राहायचं आहे आणि समाधी मरण साधायचं आहे. द्रव्य न बदला
गुण न बदले पर्याय बदली, एक आत्मा चतुर गति में नाना रूप ढली, द्रव्य द्रव्यता नहीं तज सकता, यह निश्चय कर लो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. काय म्हणतात इथं बघा, द्रव्य कधी बदलत नाही, द्रव्याचे गुण कधी बदलत नाही. समयसारच केलाय की नाही अभ्यास तुम्ही? झोपताय? हां, झोपून ऐका. द्रव्य कधी बदलतंय काय? नाही बदलत. त्या द्रव्याचे गुण कधी बदलतात काय? नाही बदलत. बदलतो काय? बदलतो पर्याय बदलतो. आता सकाळी झोपलेली कोण होती? श्रुतमती माताजी होती. मगाशी बसलेली कोण होती? श्रुतमती माताजी होती. आता परत झोपल्या, श्रुतमती माताजी झोपल्यात. बसण्याची झोपण्याची अँगल चेंज झाला, पण श्रुतमती बदलल्यात काय? नाही. तसं आत्म्याचे गती बदलतात, आत्म्याचे पर्याय बदलतात, त्याची अवस्था बदलते, पण आत्म्याचे द्रव्य आणि गुण कधी बदलत नाहीत. आणि म्हणून एकच आत्मा आहे, तो चतुर्गतीमध्ये परिभ्रमण करतो आणि नाना स्वतःला रूप धारण करतो. भक्ती चालू असताना टाळ्या वाजवणारे कोण आहेत? श्रुतमती माताजी आहेत की नाही? भगवंत आल्यावर शुद्धम श्री ध्यान सांगल्यावर ध्यान करणाऱ्या कोण आहेत? श्रुतमती माताजी आहेत. चंद्रपूर सागर महाराज गाणं म्हणा लागल्यावर हसत चेहरा करणाऱ्या कोण आहेत? श्रुतमती माताजी आहेत. आणि ज्यावेळी एकटा असतात त्यावेळी आत्म्याचं चिंतन करणाऱ्या श्रुतमती माताजी आहेत. फक्त भाव बाहेरच्या अवस्था बदलतात, पण भक्ती करणारा आत्मा तोच आहे का वेगळा आहे? तोच आहे. तसं इथं आत्मा एकच आहे. चतुर्गतीमध्ये फक्त तो परिभ्रमण करायला लागला आहे. जसं त्याचे भाव होतात तसं तो त्याची गती प्राप्त करतो. बरोबर आहे? हां. आता श्रुतमती माताजी समाधी धारण केल्यावरनं सुद्धा भगवंतांची मूर्ती पुढं आल्यानंतर आनंदात टाळी वाजवून पिंची उचलून त्यांना नमोस्तू नमोस्तू करतात. काय करत नाहीत? त्यावेळेला सुंदर अशा देवगतीचा बंद होत असतो त्यांना. परत ज्या वेळेला आत्म्यामध्ये लीन असतात, आत्म्याचं स्वरूप चिंतन करत असतात, त्यावेळी त्यांना सिद्धगतीचा अनुभव येत असतो की नाही? शुद्ध आत्म्याचा अनुभव येतो की नाही? सिद्धगतीचा अनुभव येतो. ज्या वेळेला ते भक्ती करतात त्यावेळेला एक चांगल्या श्रावकाचा, एक चांगल्या भक्ताचा अनुभव येतोय की नाही त्यांना? तसं इथं आत्मा काय करायला लागलेला आहे? अशुभ केला तर अशुभ गतीला जातो, पण आता आपण आपल्यामध्ये देवगतीचा पण आनंद घ्यायला लागलोय, भक्ती करताना श्रावक गतीचा पण आनंद घ्यायला लागलोय, आणि आत्म्याचा आनंद घेताना सिद्धशिलेचा पण आनंद घ्यालोय की नाही आपण? हां. तसं एकच आत्मा आहे. तो नाना भाव केला की नाना ठिकाणी त्याचे परिणाम तसे रूप धरतो. द्रव्य द्रव्यता नहीं तज सकता, यह निश्चय कर लो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. मी आत्म्याचं चिंतन करू दे, भगवंतांची भक्ती करू दे, श्रावकासारखं आनंद घेऊ दे पूजेचा, काही जरी करालो तरी माझा शुद्ध आत्म्याचं मी चिंतन कधी सोडू शकत नाही. बरोबर आहे काय? तसं हा द्रव्य कधी द्रव्यपणा सोडू शकत नाही, असं त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे? हां. कभी नार की कभी देव पद
नर पशु परिया जीव स्वयं धारण करता है कर्मोदय आए। आत्मद्रव्य तो जो है सो है पर्याय परखो मेरा अंतिम मरण समाधी तेरे दर पर हो। हा जीव त्याच्या त्याच्या परिणामाप्रमाणे पर्याय धारण करतो आणि कर्माच्या उदयामध्ये तो करतो, परंतु आत्मद्रव्य जो है सो है असं आहे. म्हणून मला माझं अंतिम मरण समाधीपूर्वक करायचं आहे. कुठं करायचं आहे? व्यवहारामध्ये देव शास्त्र गुरूंच्या चरणात आणि निश्चयामध्ये आत्मस्वभावात लीन होऊन मला काय करायचं आहे? समाधी मरण साधायचं आहे. बरोबर आहे ना? मेरा आत्म पर का आत्म है न्यारे न्यारे दोनों के भीतर परमात्म भी न्यारे न्यारे सबकी सत्ता अलग अलग है वेद ज्ञान कर लो मेरा अंतिम मरण समाधी तेरे दर पर हो. जे मोक्षाला गेलेत ते पण भगवान आहेत की नाही? आहेत. जे साधू मोक्षाला जाण्यासाठी मोक्ष मार्गावर चालत आहेत ते पण भगवान होणार आहेत की नाही? होणार आहेत. तुम्ही समाधीमध्ये घेऊन आता भगवान होणार आहे की नाही? होणार आहे. या सगळ्यांचा आत्मा वेगवेगळा आहे, एकच नाही. परंतु हे सगळे आत्मे परमात्मा होणार आहेत, झालेले आहेत. झालेले परमात्मे, होणारे परमात्मे, मी भले परमात्मा होणार जरी असलो तर सगळ्यांची सत्ता, सगळ्यांचं द्रव्य काय आहे? वेगवेगळं आहे असं जाणून घ्यायला पाहिजे. आँख बंद होने से पहले आगम नयन खुले आगम की राहों में चल पर जिन पथ हमें मिले हे परमागम नयन हमारे उन्मीलन कर दो मेरा अंतिम मरण समाधी तेरे दर पर हो. डोळे बंद व्हायच्या अगोदर म्हणजेच मृत्यूच्या अगोदर काय व्हायला पाहिजे? आगम म्हणजेच ज्ञानाचे, भेदविज्ञानाचे, जिनवानीची जे डोळा आहे, तिसरा डोळा विवेक, सम्यक ज्ञान, तो जागा झाला पाहिजे. आगमाच्याच रस्त्यावर म्हणजे आगमाने सांगितलेल्या मार्गालाच जिनपथ म्हणतात, जिनेंद्र भगवंतांचा मार्ग म्हणतात, मोक्ष मार्ग म्हणतात. आणि तो मोक्ष मार्ग मला मिळाला पाहिजे. तुम्हाला तर तो प्राप्त झालेला आहे. आता त्याच्यामध्ये फक्त स्थिर राहायचं आहे. आणि अशा परम आगम रूपी डोळ्यांनी मला माझं जीवन काय करायचं आहे? आत्म्याला उन्मलित करायचं आहे आणि समाधी मरण साधायचं आहे. जो नदियों के मिल जाने को सागर कहते हैं तो सुनियों के मिल आ जाने पर प्रणाम प्रमाण कहते हैं. नय प्रमाण की यही व्यवस्था आगम पढ़कर हो मेरा अंतिम मरण समाधी तेरे दर पर हो. जसं अनेक नदिया मिळून ऐकायला आहे ना? हां,
अनेक नदिया मिळून एक समुद्र तयार होतो की नाही, तसं अनेकांतवादाचे अनेक नय मिळून एक प्रमाण मिळतो, प्रमाण तयार होतो, त्यालाच प्रमाण म्हणतात. आणि नय आणि प्रमाण म्हणजे दृष्टी आणि दृष्टिकोन, एक देश आणि सर्व देश, पर्याय आणि द्रव्य, व्यवहार आणि निश्चय, असं सगळं मिळूनच आगम कळतो. हे आगम वाचल्यावरच सगळं कळतं. आणि म्हणून आपल्याला व्यवहार निश्चयाचं, नय प्रमाणाचं चिंतन करत आपला आत्मा व्यवहाराने कसा आहे, निश्चयेनं कसा आहे, याचं चिंतन करत करत समाधी मरण साधायचं आहे. गुणी जनों के गुण को लख कर मन आकर्षित हो, उत्तम नर उत्तम पात्रों को देखे हर्षित हो. पूज्य पुरुष की विनय करू नित, बनो विनय धर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. वह बोलू जो प्रभु ने बोला दिव्य देशना में, वही सुनू जो सदा सुनाया गौतम गणधर ने. वही करू कृतकृत्य बनाई, निज कर पर कर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. मी आता तेच बोलणार जे जिनेंद्र भगवंतांनी केवल ज्ञानामध्ये बोललंय, बरोबर आहे ना. मग आता बोलायची शक्ती जरी नसली तर मी माझ्या आत्म्याशी बोलणार आहे. आणि जे आत्म्याशी बोलायचं आहे ती दिव्य देशनेमध्ये खिरलेलं आहे, तेच बोलायचं आहे, बरोबर आहे. वही सुनू जो सदा सुनाया गौतम गणधरने. मग भगवंतांनी दिव्य ध्वनीमध्ये जे सगळं सांगितलं की नाही, ते गौतम गंधरांनी जे जिनेंद्रांची वाणी ऐकून जे सांगितलं जगाला, आणि जगानं जे ऐकलं तेच मला काय करायचं आहे, ऐकायचं आहे. बोलायचं झालं तर दिव्य ध्वनीतले वचन बोलणार, बरोबर आहे ना. हां, ऐकायचं झालं तर जे गौतम गंधरांनी सांगितलेलं आहे तेच ऐकणार. आणि जे करायचं झालं तर काय करणार, जे कृत्य वेदकांनी केलं, जे शाईक चारित्र्याला प्राप्त करणाऱ्या 12व्या गुणस्थानातील यथाख्यात चारित्र्यवाल्या मुनी महाराजांनी केलं, 8व्या 9व्या 10व्या गुणस्थानातील मुनी महाराजांनी जे केलं तेच आता मला करायचे भाव झाले पाहिजेत, बरोबर आहे की नाही. हां, मग आत्ता आपण तसली भाव करून देव शास्त्र गुरूंच्या चरणामध्ये माझं समाधी मरण हो असं भाव करायचं. हां, पुरुषार्थ करायचा. मेरे पुण्योदय से गुरुवर आप यहाँ आए, पुण्य क्षेत्र में पुण्य पुरुष के शुभ दर्शन पाए, अन्य क्षेत्र में किया पाप सब यहाँ विनश्वर हो, मेरा अंतिम मरण समा तेरे दर पर हो. एक एक साधकांना माताजी मार्गदर्शन करायला साधू मिळत नाहीत, सेवा करायला आरिका मिळत नाहीत, मुनी महाराज मिळत नाहीत. तुमच्या अनेक भवातील आणि ह्या पर्यायातील पुण्याईनं गुरु मिळालेत की नाही आपल्याला. श्रावक अवस्थेत श्रावक धर्म शिकवणारे गुरु मिळाले, दीक्षा देणारे गुरु मिळाले, समाधीच्या काळात समाधी करवणारे गुरु मिळाले. किती पुण्य आहे सांगा बघूया. आणि अशा पुण्यदयाने
गुरु मिळाला. आणि क्षेत्र पण समाधीला कुठलं मिळालं? ज्या क्षेत्रावर आचार्य भगवान सन्मती सागर महाराजांनी समाधी साधली की नाही. असं गुरूंच्या निषेधिकावर आहे, त्या क्षेत्रावर आपली समाधी व्हायला लागलेली आहे. म्हणजे पुण्यदयानं गुरु मिळाले, पुण्यक्षेत्र मिळालं. आदिनाथ भगवंतांचे 6-7 महिने आपण शुभ दर्शन घेतलो का नाही. तुम्हाला दर्शन द्यायला किती किती महाराज आले बघा. आचार्य शीतलसागर महाराज जी आले, खाली त्यांनी तुम्हाला आशीर्वाद सांगितलेत. तुमचा नमोस्तू सांगितल्यावर करा बघा नमोस्तू. तुम्ही आहे तिथनंच हातावर हात ठेवा की असं नमोस्तू करा बघूया. आचार्य शीतलसागर महाराजांनी तुम्हाला आशीर्वाद सांगितलेत, तुमचा नमोस्तू सांगितल्यावर. आणि ते सांगितलेत, मी जरी तिथं आश्रममध्ये असलो तरी माझं प्रत्येक भाव तुमच्याजवळचा आहे. आज शनिवार आहे, मुनीसुरत्नाथ भगवंतांच्या विशाल प्रतिमेचं चरणाभिषेक, तुमच्या समाधी चांगली होऊ दे म्हणून तिथे चरणाभिषेक शांतीधारा करतो म्हणून त्यांनी सांगितले. म्हणजे गुरु आपल्याला येऊन आशीर्वाद दिले. आचार्य वर्धमान सागर महाराज येऊन आशीर्वाद देऊन गेले. आचार्य सुयश सागर महाराज येऊन आशीर्वाद देऊन मार्गदर्शन करून गेले. सारस्वत सागर महाराज, छोटे विद्यासागर महाराज, सिद्धांत सागर महाराज, किती साधू आले की नाही. तर या पुण्यानं सगळं हे मिळतं असतं. म्हणून शुभ दर्शन झाले. अन्य क्षेत्रामध्ये जे केलेलं पाप आहे आता ते सगळं काय होऊ दे, विनश्वर होऊ दे, नष्ट होऊ दे. म्हणून माझं अंतिम मरण समाधी मरण होऊ दे. जहाँ पंच कल्याणक होवे वहाँ चला आऊं, तीर्थंकर के जन्मोत्सव फर नवन करा आऊं. दीक्षालक दीक्षा को दारू यम संयम धर हो, मेरा अंतिम मरण समाधी तेरे दर पर हो. एवढी चांगली समाधी साधा लागलाय बघा. मी किती महत्वाचं सांगाल होता. आता एवढी साधालाय. समाधी साधल्यावर तुम्ही स्वर्गात देव होणार, स्त्री पर्यायाचा नाश होणार, तिथं देव होणार. आणि देव झाल्यावर काय करणार? आपली परवा चर्चा झाली की नाही, कुठं जाणार? विधेय क्षेत्रात. आणि पंचकल्याणक पूजा जिथं जिथं आहे त्या पंचकल्याण पूजेमध्ये मी जाऊन तिथं जाणार आणि तीर्थंकरांचा जन्मोत्सव साजरा करणार की नाही. आम्हाला पण जरा आठवायचं तिथं. तीर्थंकरांचा जन्मोत्सव करून आजपर्यंत आम्ही नुसता इथं स्त्री पर्यायात आहे. आम्ही नुसता पूजेत गेलो आणि पांडुक शिलेवर अभिषेक करताना नुसता बघत बसलो की नाही, नुसता डोळ्यानं बघितलं. पण त्या केलेल्या भावनेचं फळ तिथं मी पांडुक शिलेवर जाऊन भगवंतांचा जन्माभिषेक बघणार, भगवंतांची दीक्षा बघणार. आणि मग तुम्हाला तिथं आठवणार की पूर्वभावात मी दीक्षा घेतलो होतो. आचार्य सन्मती सागर महाराजांच्या आशीर्वादाने, मार्गाने शीतलसागर महाराज, आचार्य शीतलसागर महाराजांनी मला दीक्षा दिली ती. आणि त्या दीक्षेला घेऊन मी अत्यंत कठोर तपस्या केली, कुंतलगिरीची यात्रा केली. परत सिद्धक्षेत्र कुंतलगिरी, सिद्धक्षेत्र मांगीतुंगी, सिद्धक्षेत्र गजपंता या सगळ्यांचं दर्शन करून सिद्ध बनण्यासाठी मी कोथरीमध्ये समाधी धारण केलो. बरोबर आहे की नाही? तिथं आठवणार की तुम्हाला अवधी ज्ञानात. आणि मग ते दीक्षेचं फळ म्हणून मी इथं आलो आहे आत्ता. बरोबर आहे ना? मग आता मला पुढल्या पर्यायात पुरुष पर्याय मिळू दे. आणि पुरुष पर्याय मिळून मी दिगंबर दीक्षा घेऊन, हे भगवान तुम्ही जसं दिगंबर दीक्षा घेऊन आत्मसाधना करण्यासाठी, तीर्थंकर बनण्यासाठी चाललाय, तसं मी सुद्धा दिगंबर दीक्षा घेण्याचे भाव करतो. असं तिथं देव पर्याय म्हणायचं.
तर मग आपल्याला संयम धारण करायचे भावतात. आणि हे सगळं करायचं असेल तर वर्तमानमध्ये, व्यवहारामध्ये, देवशास्त्र गुरूंच्या चरणात आणि निश्चयामध्ये, आत्म्यामध्ये रमण होऊन माझं समाधी मरण व्हायला पाहिजे, असं मी भाव करतो. जिन भावों को मैं करता हूँ, मैं उनका करता, पर भावों को मैं ना करता, ना पर का करता. ज्ञानी ज्ञान भाव का करना, भव भव हित कर हो, मेरा अंतिम मरण समाधी तेरे दर पर हो. मी ज्या परिणामांना करतो त्याच परिणामांचा मी करताय. आणि मी आत्ता काय स्वपरिणाम करायला लागलोय, बरोबर आहे की नाही? आत्म्याचा परिणाम करायला लागलो स्वतःच्या. त्यामुळे मी स्वतःचाच करता आणि स्वतःच्याच आत्मगुणांचा भोगता आहे. मी परभावांना मी करणारा नाही, त्यामुळे मी पराचा करता नाही. त्यामुळं ज्ञानी ज्ञान भावनाच करतात आणि भवाभवाला म्हणजे भविष्यातील अनेक भवांचा नाश करून वर्तमान भवाला हितकर समजून 2-4 भवामध्येच ते मोक्षाला जातात. दुःख के आगे सुख है प्यारे, ए निश्चय जानो, रहीन बसेरा होय सबेरा, अटल नियम पानो. कमट पलायन कर जाएगा, स्वयं क्षमाधर ओ, मेरा अंतिम मरण समाधी तेरे दर पर हो. बघा, आता थोडं शारीरिक दुःख व्हायला लागले, पण आपण तर कालच शरीराचा त्याग केलाय की नाही? शरीराच्या ममत्व भावनेचा त्याग केलाय. शरीराबद्दलची कुठल्या आता वेदना विकल्प राहिलेले नाहीत. त्यामुळं ह्या थोडं दुःखानंतर, ह्या संकटानंतर येणारा जो काळ आहे तो सुखाचा आहे. कसला आहे? सुखाचा आहे. हे निश्चयानं अगदी दृढतेपूर्वक आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून जो मी नियम केलेला आहे त्याच्यामध्ये मी अटल राहणार. मी जरासुद्धा चलायमान होणार नाही. आणि 19 तारखेला आपण नियम काय केलोय? कितीही दिवस लागू दे, काहीही होऊ दे, मी माझ्या नियमात आता बदलणार नाही, असं केलं की नाही आपण नियम. आणि काल काय केलंय? आता मला शरीराची कुठलीही काळजी नाही, शरीराबद्दल ममत्वभाव नाही, शरीरावरचं माझं संपूर्ण मी ममत्वभाव, मूर्छाभाव त्याग केलोय, असा नियम केलोय की नाही आपण. आता त्याच्यात कसं राहायचं आपल्याला? अटल, अचल, सुमेरू पर्वतासारखं. काही जरी झालं तरी जान जाय पर वचन न जाय, जीव गेला तर चालेल, पण मी केलेलं नियम, मी केलेलं वचन कधीही मी मोडणार नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही एवढे अट्टल आहात तरी पण तुम्ही प्रवचनात एकदा सांगितलं होता, व्रत भंगी तो महाभंगी म्हटलं होतं की नाही? म्हणजे व्रताचा भंग करतो तो त्याचं सगळं भंग होतंय. त्यामुळं आपण व्रतामध्ये एवढे अट्टल राहायचं, काही येऊ दे, मी माझ्या नियमात बदलणार नाही. अहो, पार्श्वनाथांच्या क्षमेपुढं कमट पलायमान झाला की नाही? कमट पळून गेला, स्वतः क्षमा धारण केला त्यानं, कमटानं सुद्धा. मग हे छोटे छोटे संकट आहेत आपल्यासाठी आलेले. मग आपण पार्श्वनाथ भगवंतांची वाघीण आहे, त्यांचे आता अनुयायी आहे की नाही आपण? तर आपल्याला सुद्धा असं आपले हे परिशह उपसर्गरूपी शत्रू आहेत, हे आपल्या क्षमाभावनेपुढं नतमस्तक झाले पाहिजेत, पळून गेले पाहिजेत, असं एवढं आपण अटल राहायचं.
हां. ज्ञानी अपने ज्ञान भाव से ज्ञान भाव रचता, अज्ञानी अज्ञान भाव से अज्ञ भाव रचता, भाव रचियता है तू ज्ञानी, रचना सुख करो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. ज्ञानी माणूस सम्यक ज्ञानाचं, जिनेंद्र भगवंतांच्या ज्ञानाचीच भावना करतो, आणि अज्ञानी अज्ञानाची, मिथ्यात्वाची भावना करतो. ज्ञानी आत्म्याच्या प्रती चिंतन करतो, अज्ञानी शरीराच्या प्रती चिंतन करतो. आपण ज्ञानी आहे की नाही, तर आपल्याला आत्म्याचं चिंतन केलं पाहिजे, आत्म्यामध्ये तल्लीन होतो. आणि मग काय सांगितलं, असं ज्ञानभाव, आत्मभाव, असं ज्ञानी तो रचतो. आणि रचना कशाची करतो, सिद्धशिलेवर अमूर्तिक आत्मप्रदेशाची रचना स्वतःच्या अंतरंगामध्ये तो करतो. आणि मी सध्या आता सिद्धशिलेवर अमूर्तिक रूपामध्ये आत्मप्रदेशांच्या माध्यमातून मी सिद्धशिलेवर विराजमान झालोय, असं स्वतःच्या सिद्धशिलेवरच्या अमूर्तिक आत्मप्रदेशांची तो रचना करतो की नाही. आणि अशी रचना करत करत आपल्या शरीरातून जर प्राण लोण्यातून केस काढल्यासारखं जर कुणालाच न कळता जर गेला, तर अजून पर्याय कमी, 7-8 भाव नाहीच, मग 2-3 भावामध्येच मग आपल्याला सिद्धशिला मिळणार. बरोबर आहे ना. हां, जशी संगती तशी मती, आणि जशी मती तशी गती. आता तुमच्या शरीराची संगती नाही, तुमच्या आत्म्याची संगत, ज्या ज्ञानाची संगती होईल तसे परिणाम होणार, तसे भाव होणार, आणि तशीच आपल्याला गती मिळणार आहे. बरोबर आहे ना. हां, पण आता ज्ञानाच्या संगतीमध्ये, आत्म्याच्या संगतीमध्ये फक्त सम्यक ज्ञान, भेदविज्ञान, आत्मज्ञान, आत्मस्वरूप, निश्चय ज्ञान, हे सगळं असलं पाहिजे. सुख होता है ज्ञान बराबर, सुन ले ज्ञानी रे, दुख होता है अज्ञान बराबर, सुन प्ले प्राणी रे, आलस्य तज कर ज्ञान भावना, नियत निरंतर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. ज्ञान सुखासारखं असतं आणि अज्ञान दुःखाप्रमाण असतं. आपल्याला सुखी व्हायचं आहे ना, नुसता सुखी व्हायचं नाही, अनंत सुखी व्हायचं आहे. त्यामुळं सम्यक ज्ञान अनंत सुखाला निमित्त आहे, आणि मिथ्याज्ञान अनंत दुःखाला निमित्त आहे. म्हणून सुनलो प्राणी ज्ञानी, ऐकायलाय हे ज्ञानी भवी जीव काय म्हणतात, आलस्य तज कर ज्ञान भावना, नियत निरंतर हो. आता अत्यंत काळ जवळ आलाय की नाही. काल तुम्ही मला हळूच काय तर सांगितलंय की काळ किती जवळ आलाय, सांगितलंय की नाही. आता तुम्ही तुमचं कर्तव्य करायचं, मी माझ्या कर्तव्यात बाहेर तयार आहे. आता अत्यंत काल जवळ आलेला आहे. आता आळस करायचं नाही, आता इकडं तिकडं जरासुद्धा लक्ष द्यायचं नाही. आता फक्त लक्ष एकीकडंच पाहिजे, आत्म्याकडं. नाहीतर मग ते सशासारखं पळत जाऊन शेवटला थांबायचं नाही. फज्जा गाठायचा, आणि मग काय स्वर्गात निवांत सागरोपम आयुष्य थांबायचंच आहे. देवशास्त्र, देवाची पूजा करत, अकृत्रिम माणिक रत्न मोत्यांचे अकृत्रिम चैतालयात भगवंतांची पूजा करत,
आठवलंय काय? आता आज चिंतन करायचं, मी स्वर्गातला देव आहे, सम्यक दृष्टी. अकृत्रिम चैत्यालयामध्ये मी अकृत्रिम चैत्यांची, माणिक मोती रत्नांच्या स्फटिकाच्या प्रतिमेची मी काय करायला लागलोय? पूजा करायला लागलोय, अभिषेक करायला लागलोय, असं भाव करायचं त्या ठिकाणी. आणि ते भावना करत आपण जर मग आता ते मग आपलं त्या स्फटिक मूर्तींना बघितल्यानंतर स्फटिक निर्मळ असते की नाही, तसं आपलं मनसुद्धा काय व्हायला पाहिजे? निर्मळ व्हायला पाहिजे. म्हणून आळस करायचा नाही. कर्म उपाधी निरपेक्षित नाही, सम्यक स्वीकारू. सिद्धो जैसा मैं शुद्धात्म ए निश्चय धारू. ज्ञान कला का ध्यान कला में शुभ रूपांतर हो. मेरा अंतिम मरण समाधी तेरे दर पर हो. काय सांगितलं? कर्म उपाधी निरपेक्षित नाही आणि सम्यकला मी स्वीकारतो, सम्यक ज्ञानाला, सम्यक दर्शनाला. आणि सिद्धांच्या समानच मी शुद्धात्म आहे अशा निश्चयाला धारण करून ज्ञान कला जी होती, आत्तापर्यंत ज्ञान मिळवलं कोणी आपण, ती ज्ञान कला आता ध्यान कलेमध्ये कशामध्ये बदलायचं? आपल्याला ध्यानामध्ये परिवर्तित करायचं आहे आणि समाधी मरण साधायचं आहे. अरे शुद्ध द्रव्यार्थिक नैसे निज निर्णय कर लो. पर्यायों के पार खड़ा है द्रव्य नित्य कहलूं. हर्ष विषाद नहीं मन लाऊं, सदानंद भर दो. मेरा अंतिम मरण समाधी तेरे दर पर हो. हर्ष शुद्ध द्रव्यार्थिक नाही आणि मी कसा आहे? शुद्ध आत्मा आहे की नाही? सिद्धा समान मी शुद्ध आत्मा आहे, याचा निर्णय आज मला करायचा आहे. आणि म्हणून पर्यायाला दूर उभा करून स्वतःला, निज द्रव्याला, नित्य आहे त्या आत्मद्रव्याला स्वीकार करून मनामध्ये हर्ष विषाद न करता सदैव आनंदी चित्तानंद, काय म्हणताय तुम्ही? सच्चितानंद स्वरूपोहम म्हणतो की नाही आपण ध्यानामध्ये, तसा आनंद घ्यायचा आहे. भेद कल्पना निरपेक्षित नाही, शुद्ध द्रव्य जानो. निज गुण निज पर याय भाव से निज अभिन्न मानो. अभेद ग्राही शुद्ध द्रव्य की श्रद्धा दृढ़ कर हो दो. मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. ओ प्रभु जी तेरे दर पर हो. असं आत्म्यामध्ये लीन व्हायचं, आत्मचिंतन करायचं. ती आत्म्याची दृढता तुमची वाढू दे अशी मंगलमय भावना करून निश्चयी स्वरूपामध्ये तुमचं समाधी मरण होऊ दे अशी भगवंतांच्या चरणी प्रार्थना. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे. वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.